वेलकम टू माय चॅनल. आज आपण क्वेश्चन नंबर 9 बघणार आहे. सन अँड मून आर पार्टनर्स इन पार्टनरशिप फर्म शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इक्वली. तर त्यांचं प्रॉफिट शेअरिंग रेशो आपल्याला इक्वली दिला आहे. त्यानंतर यू आर रिक्वायर्ड टू गिव्ह इफेक्ट्स ऑफ ॲडजस्टमेंट विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग इन्फॉर्मेशन. त्यानंतर आपल्याला ट्रायल बॅलन्स दिला आहे ॲज ऑन 31 मार्च 2019चा. सो आपण फर्स्ट डेबिट बॅलन्सेस बघू. त्यात ते लँड अँड बिल्डिंग लँड अँड बिल्डिंग जाईल असेट साईडला. त्यानंतर हे फर्निचर असेट साईड, मशिनरी पण असेट साईडला जाईल. मशिनरी दिले परचेस ऑन 1 जुलै 2018. तर त्याचा इफेक्ट आपल्याला डेप्रिसिएशन चार्ज करताना होईल. त्यानंतर गुडविल आहे, गुडविल असेट आहे आपली असेट साईडला. वेजेस ट्रेडिंग अकाउंटला. करंट अकाउंट दिलं आहे मूनचं, ते जाईल पार्टनर्स करंट अकाउंटला. त्यानंतर आहे 8% डिबेंचर्स, ते आपले असेट आहे. त्यानंतर परचेस ऑन 1 ऑक्टोबर 2018. त्यात हिडन ॲडजस्टमेंट दिली आपल्याला. 8% इंटरेस्ट कॅल्क्युलेशन करायचं आहे. 1 ऑक्टोबर 2018 टू 31 मार्च 2019 हा पिरियड जो मीन्स 6 मंथचा पिरियड आहे. तर त्या पिरियड आपल्याला 8% इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यानंतर प्रोव्हाइडेड फंड इन्व्हेस्टमेंट हे आपले असेट आहे. त्यानंतर दिलं आहे स्टॉक ऑफ पोस्टल स्टॅम्प, ते पण आपले एक असेट आहे. नंतर आहे आपण क्रेडिट बॅलन्सेस बघू. त्यात आहे फर्स्ट कॅपिटल अकाउंट, ते जाईल आपलं लायबिलिटी साईडला. कॅपिटल लायबिलिटी साईडला. करंट अकाउंट आहे ते जाईल पार्टनर्स करंट अकाउंटला. नंतर आहे सनरी क्रेडिटर्स, ते जाईल लायबिलिटीला. बँक ओव्हरड्राफ्ट आपली एक लायबिलिटी आहे. रिझर्व फंड लायबिलिटी साईडला. प्रोव्हिडंट फंड लायबिलिटी साईडला. आणि आपल्याला फायनल त्यांनी टोटल दिली 1,18,000. नंतर आहे ॲडजस्टमेंट. तर ॲडजस्टमेंट त्याचं फर्स्ट ॲडजस्टमेंट बघू आपण. पार्टनर्स आर एंटायटल टू गेट सॅलरी ₹6,000 पर ॲनम इन ॲडिशन टू देअर प्रॉफिट्स अँड लॉसेस शेअरिंग. त्यांचं प्रॉफिट शेअरिंग रेशो आपल्याला इक्वल दिला आहे सुरुवातीलाच. तर त्याचा इफेक्ट होईल फर्स्ट पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला जाईल. पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईड. पण आपल्याला त्यांनी म्हटलं यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर बॅलन्स शीट अँड करंट्स अकाउंट्स ओनली. सो आपल्याला हा इफेक्ट जो प्रॉफिट अँड लॉसचा तो इफेक्ट जाणार नाही, एकच इफेक्ट होईल. त्यानंतर हे डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग, फर्निचर अँड मशिनरी 10%, 5% अँड 3% रिस्पेक्टिवली. तर आपल्याला जे डेप्रिसिएशन चार्ज करू त्यावर चार्ज आल्यावर त्या डेप्रिसिएशन असेटमधून लेस होईल. आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला जाईल, पण तो इफेक्ट तिथे येणार नाही. तर एकच इफेक्ट येईल. त्यानंतर आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल 5% पर ॲनम. तर त्याचा इफेक्ट आहे पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. तर हा इफेक्ट नाही, एकच इफेक्ट येईल. त्यानंतर आहे आपण इथे हे इंटरेस्ट ऑन कॅपिटल नेहमी कॅपिटलमध्ये ॲड करत असतो, पण या ठिकाणी आपलं पार्टनर्स करंट अकाउंट बनतं आहे. तर त्याचा इफेक्ट आपला बॅलन्स शीटला न होता पार्टनर्स करंट अकाउंटला होईल. त्यानंतर एक क्लोजिंग स्टॉक ₹60,743. तर ते जाईल असेट साईडला. आणि ट्रेडिंग अकाउंट राहिलं असतं तर आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला डिनोट केले असते. त्यानंतर आहे वेजेस इन्क्लुडेड ₹1,000 ॲज ॲडव्हान्स गिव्ह टू वर्कर्स. वेजेसमध्ये 1,000 जे ॲडव्हान्स गिव्ह टू वर्कर्स, सो ॲडव्हान्स टू वर्कर्स ते जाईल असेट साईडला. आणि हे वेजेसमध्ये 1,000 ॲड आहे तर ते इन्क्लूड्स आहे, तर ते होईल लेस. पण आता हा इफेक्ट होणार नाही, फक्त हे असेट साईडला इफेक्ट जाईल.
त्यानंतर इंटरेस्ट ड्यू बट नॉट पेड ₹800, तर ते जाईल लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग म्हणून. त्यानंतर एक टोटल नेट प्रॉफिट अमाउंटेड टू ₹38,113, तर ते जाईल पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. यू आर रिक्वायर्ड टू पे. त्यानंतर आपल्याला सांगितलं आहे. सो आता आपण सोल्युशन बघून घेऊ. आता आपण 9th प्रॉब्लेमचं सोल्युशन बघून घेऊ. सो इन द पार्टनर्स करंट अकाउंट बनवलं आहे आपण. त्यात आपण फर्स्ट टू बॅलन्स ब्रॉडडाऊन आपल्याला लिहिलं आहे. मूनची अमाऊंट आपल्याला दिली होती. ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला दिली होती आपल्याला करंट अकाउंट मूनचं 4000. सो आपण ते डेबिट साईडला लिहून घेतले 4000 टू बॅलन्स ब्रॉडडाऊन. आणि सनचे क्रेडिट साईडला दिले होते ट्रायल बॅलन्सचे 6000. सो ते लिहून घेतलं बाय बॅलन्स ब्रॉडडाऊन म्हणून सनचे 6000. त्यानंतर आपल्याला नेट प्रॉफिट दिला होता, तो आपण डिस्ट्रीब्यूट केला इक्वली रेशोमध्ये. त्याला आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नाव देतो. त्यानंतर पार्टनर्स सॅलरी दिली होती, त्याचे इफेक्ट आपण लिहिलं. त्यानंतर जो इंटरेस्ट ऑन कॅपिटल होतं, इंटरेस्ट ऑन कॅपिटलचे लिहून घेतला. त्यानंतर याची क्रेडिट साईडची टोटल केली, ती जास्त होते. सो ती इकडे डेबिट साईडला कॅरी फॉरवर्ड केली आपण. सो त्याचा हा डिफरन्स आला, तो आपला जाईल टू बॅलन्स क्लोज डाऊन. तर ते आपल्या बॅलन्स शीटमध्ये ट्रान्सफर होईल. ती आपण इथे लिहिले करंट अकाउंटमध्ये लिहिले 32,731 आणि 22,732. तसंच आपण कॅपिटल अकाउंटची बी अमाऊंट लिहून घेतली. त्यानंतर दिलं आपण सनरी क्रेडिटर्स लिहिले, बँक ओव्हरड्राफ्ट, रिझर्व्ह फंड, प्रोव्हिडंट फंड आणि आउटस्टँडिंग इंटरेस्ट घेतला. त्यानंतर असेट साईडला आपण लँड अँड बिल्डिंग लिहिली, त्यावर डेप्रिसिएशन कॅल्क्युलेशन केलं, मायनस करून ते आउटर साईडला अमाऊंट लिहून काढली. फर्निचर होतं 18,000, त्यातून डेप्रिसिएशन 900 मायनस केली. आउटसाईडला 17,100 लिहिले. मशिनरी होती 40,000, त्यावर आपण डेप्रिसिएशन मायनस केली 900, ती 39,100. गुडविल होतं 2,000, त्यानंतर 8% डिबेंचर होते 8,000, त्यावर आपण आउटस्टँडिंग इंटरेस्ट कॅल्क्युलेशन ॲड केले 320. त्याचं कॅल्क्युलेशन आपण वर्किंग नोटमध्ये बघू. प्रोव्हिडंट फंड होतं 3500, नंतर इन्व्हेस्टमेंट होते स्टॉक, त्यानंतर स्टॉक अँड पोस्टल स्टॅम्प लिहिले. नंतर क्लोजिंग स्टॉक होता. त्यानंतर ॲडव्हान्स टू वर्कर्स आपल्या असेटेस होती लिहून घेतली. 1,68,263ला आपलं बॅलन्स शीट टॅली झालं आहे. त्यानंतर आपण आता वर्किंग नोट बघून घेऊ एक वेळेस. आपण फर्स्ट डेप्रिसिएशन ऑन मशिनरी कॅल्क्युलेशन केलं. 1/7/18 ते 31 मार्चपर्यंत जी 9 मंथचा पिरियड होता. सो आपण 40,000वर 3% काढले 9 मंथसाठी. सो 900 आलं. त्यानंतर इंटरेस्ट ऑन डिबेंचर होतं 8%. 1/10ला परचेस केलं होते. सो ते 1/10 ते 31 मार्चपर्यंतचा पिरियड 8,000वर आपण 6 मंथसाठी 8% कॅल्क्युलेशन केलं 320. त्यानंतर ॲडव्हान्स गिव्ह टू वर्कर्स जर दिले होते 1,000, ती आपली असेटेस होते असेट साईडला लिहिली. नंतर इंटरेस्ट ड्यू बट नॉट इज लॅबिलिटी आपली. सो ते आपण लॅबिलिटी साईडला लिहिलं. सो आजचा आपला प्रॉब्लेम कंप्लीट झाला आहे. सो प्लीज सबस्क्राईब, प्लीज like, comment and subscribe my videos. Thank you for watching.